म्हणून ही प्रसादकडे पाहिलं जातं. खरं तर अगदी जर्सी जरी आपण केतन मात्रेची पाहिली ना तर तीही सेम पाहायला मिळते. जी केतन मात्रे स्टाईल करतो किंवा जे केतन मात्रे करतो ते सारं काही प्रसाद करण्यामध्ये तो अग्रेसर आहे. आणि सातत्याने ज्याच्या साथीला आपण पाहत असतो असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाहायला मिळतोय. पण पाटीलची आठवण होते मला. बेंडकर संघ म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं आमचा मंथन पाटील एक उत्कृष्ट गुणलेखक आहे. मैदानाच्या आतमध्ये तीन खेळतोय. हे दोघांच्याही माध्यमातून एक स्पर्धा बीसीसी बेंडकरच्या माध्यमातून जी मात्र बेंडकर नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. गॅप मोठा आहे. पहिल्याच बॉलवर ती काय सुरुवात झाली आहे. येतोय चौकार. प्रसादच्या बॅटमधून चौकार आलेला पाहायला मिळालाय. केतन मात्रेचा जर्सी नंबर 1157 का प्रश्न ज्या वेळेला त्याला विचारला गेला तो आवर्जून म्हणाला माझ्या आयुष्यातली पहिली बाईक हिचा नंबरही 1157 होता आणि ती माझ्यासाठी सर्वाधिक लकी राहिली. जी खार्डीच्या मैदानावरती त्याला मिळाली होती 2016चा कालखंड. आणि 8 दिवसानंतरच लगेचच त्याने आणखीन एक बाईक जिंकली. तिथून पुढे मागे वळून पाहिलं नाही. 40 बाईक त्याच्या नावावरती आल्यात. 7 कार आहेत. आणि प्रसादला मैदानाच्या आतमध्ये त्याची जर्सी वेअर केल्यानंतर आपण या गोष्टीची आठवण होते. लकी नंबर खूप जणांसाठी फारसे लकी राहतात. काही वेळेला आपण पाहतो ना की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही विशिष्ट नंबर आहेत जे लकी आहेत. आडव्या बॅटने ऑन साइडला पहिला बॉल फेस करत असताना चेंडू जास्तीचा हा फ्रॅकर बॉल मिळाला आणि त्याच कारणास्तव अखूट टप्पा अर्थात चेंडू करणारा आकाशाशी गप्पा. येतोय षटकार. जेवढा शॉर्ट बॉल टाकायला तेवढा फलंदाज केवळ थँक्स अ लॉट म्हणेल. मोठी फटकेबाजीच केली जाते. पहिल्या बॉलमध्ये आशिषने षटकार ठोकला. हा लोअर फुलटोज होता. लपेटण्याचा प्रयत्न पिक केला होता. ऑन साइडला केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक टॅना फंबल. धाव मिळतील 4. येतोय चौकार. चौकार येत असताना मला मिळालाय. खरं तर हा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रसादची आठवण मी सातत्याने करतोय. केतन मात्रेच्या अगदी निकटवर्तीयांपैकी एक आहे. त्याची ओरिजिनल जर्सी आपण त्याने वेअर केलेली पाहतोय. त्याला नॉन स्ट्राईक रेंजवरती आपण पाहत आहोत. खरं तर जागृती स्पोर्टची स्कॅप ही आपण त्याची पाहतो. प्रसाद ही सारी माहिती जासईकर देत आहेत. यावेळेचा बॉल लिडिंग एज घेतलीय. पाठीमागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तैना. धाव मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आला. या षटकामध्ये दोन्ही बॅटरने हात खोलायला सुरुवात केली आहे. प्रसादने पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला. संघाची धावसंख्या तब्बल आपण पाहतो 19 धावा धावफलकावरती आहेत. दादरपाडा आणि त्याच वेळेला बेलपाडा या गावांची ऋणानुबंध जास्तीचे आहेत. मला कधी कधी जासई आणि सावळे गावाचे जसे ऋणानुबंध आहेत तसंच काहीच दादर पाडा आणि बेलपाडाचे ऋणानुबंध जास्तीचे आहेत. म्हणून याही संघांना आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये इथेंचे हे षटक लांबणीवरती आहे. फिजिकल फिट आहे. कल फिटला त्याने जॉईन केलेलं आहे. परंतु आज धावा खर्च करतोय. आणखीन एक हुक केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या षटकाराला बुक केलाय. आशिषच्या बॅटमधून षटकार. 25 धावा आलेल्या आहेत. 3 चौकार 2 षटकार 1 सिंगल इथून येत असताना मला मिळाली आणि धावा सातत्याने येत आहेत. पंचवीस धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. आतापर्यंतची सर्वाधिक मोठी उच्चांक धावसंख्या ती दादरपाडा संघाने बनवलेली आहे. निशांत पण दादरपाडा टीमने. परंतु अद्याप आपण पाहिलं ना की या मॅच मध्ये जर का मोठी धावसंख्या उभी राहिली तर जास्ती धावा बनवणाऱ्या संघाला बाय मिळणार आहे. वाईल्ड कार्ड एंट्री ही क्रिकेटमध्ये नेहमीच लाभदायक राहते. साहिल येते गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल लीडिंग एज पाठीमागे फाईन लेग तैनात. सिंगल. एकेरी धाव येत असताना मला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. 26 धावा धावफलकावरती बंडेला पाहायला मिळाला. 26 ऑन द बोर्ड. अगदी बेंडकर संघाला आपण पाहिलं तर कबड्डी
जास्तीची भेंडकळ गावामध्ये खेळली जाते किंबहुना अगदी त्याच वेळेला लेदर बॉलचंही क्रिकेटचं क्रीडांगण सर्वाधिक मोठं आहे. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता, थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय आणि एक निर्धाव चेंडू येत असताना बाला मिळतोय. बऱ्याचशा गोष्टी सातत्याने भेंडकळ गावाच्या चर्चेचे विषय राहिल्यात, परंतु उरण तालुक्यामध्ये यावर्षी या संघाने जास्तीचं प्रदर्शन चांगल्या दर्जाचं केलेलं पाहायला मिळालं. मी चुकीचा नसेल तर 10 पेक्षाही अधिकच्या फायनल्स यावर्षी या संघाने जिंकलेलं पाहायला मिळालेल्या आहेत. ही लेगबाई झाली आहे धावफलकावरती, धाबा एकेरीच्या मदतीने पदार्थ आहे. 27 धाबा धावफलकावरती आहेत. दादरपाडा टीमनेही आपण पाहिलं तर 13 ते 14 फायनल्स यावर्षी त्यांनी जिंकलेले आहेत, नंबर्स आलेले आहेत आणि जास्तीच्या वरच स्पोर्टची एंट्री पाहायला मिळाली. हा चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 28 ऑन दी बोर्ड. फुललेनचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हा दिशाहीन अवांतर धाव, एक्स्ट्राची रन्स येत असतात. आदित्य घरत म्हटल्यानंतर खर तर आपण पाहिलं ना या स्पर्धेच्या माध्यमातून जासईकरांनी आणखीन एक टेनिस क्रिकेटसाठी उत्कृष्ट पंच दिलेले आहेत. यावर्षी चांगामामध्ये आदित्य घरत आम्हाला लाभलेले आहेत. उत्कृष्ट पंच, चांगल्या दर्जाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेचा बॉल कॉट बँड विकेट, धक्का लागला पहिला आणि अर्थात प्रसाद कॉट बँडच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. जासई गावाची चर्चा करतोय कारण जासईकर आपल्या व्यासपीठावरती आहेत, मैदानाच्या आतमध्ये आहेत. भावेश घरत यांनी खरं तर उद्योन्मुख असे प्रसिद्ध मराठी उद्योजक आहेत आणि जासईकरांनी आपण पाहिलं ना तर भावेश घरत म्हणतात की माझ्या बिझनेसची कोणती ऍडव्हर्टाइजमेंट करावी लागत नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करंट दाखवलं होतं. प्रसादचा छोटा बंधूच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना मला मिळतोय. प्रत्येकाचा बिझनेस आहेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं धावफलकावरती 28 आहेत. पाणी मैदानाच्या आतमध्ये षटकानंतर जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. आमच्या राजगरज यांना आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जागृती फार्म्स त्यांचं पाहायला मिळतं. अगदी त्याच वेळेला संयम मात्रेला आपण पाहिलं महाराष्ट्र स्टेट वेअरहाऊसचे ते मॅनेजर पदी भूषवतात. धावफलकावरती 28. चला गावठाण संघ आपण तयार राहा. यावेळेचा बॉल गॅप मध्ये निघालाय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. विनोद स्पोर्ट्स गावठाण संघात आम्ही लक्ष वेधू की आपण तयारीत राहा. चौकार आलेला पाहायला मिळाला गॅप मध्ये. संघाची धावसंख्या चौकाराच्या बरोबरीने इथून मात्र पदार्थ असताना पाहायला मिळते जिथे 32 आहेत. टॉस करण्यात येईल इनिंग ब्रेक मध्ये. एका बाजूला विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि जासई, जिथे मात्र वरद स्पोर्ट्स जासई या संघाला आपण पाहणार आहात. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि वरद स्पोर्ट्स जासई. चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या पदार्थ स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या 32. टॉस इनिंग ब्रेक मध्ये होईल कारण वरच्या दोन संघांना चौक असेल, विनोद स्पोर्ट्स गावठाण असेल, वरद स्पोर्ट्स जासई असेल, या संघांना काही फरक पडणार नाही या मॅचच्या रन्सचा. त्यामुळे एक गोष्ट मी आवर्जून लक्ष वेधेन की आपण तयार राहा. लगेच टॉस करण्यात येईल. बाळ मिळाली तर एकतर दादरपाड्याला मिळेल, नाहीतर या मॅच मधल्या संघाला मिळेल. त्यामुळे खालील दोन संघांनाच दोघांपैकी एकाला बाळ मिळणार आहे. पहिली मॅच यापुढचा सामना जो आहे जो वरद स्पोर्ट्स जासई आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण होईल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये फ्लॅट पॅरलल षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार येत असताना आशिषच्या बॅटमधून बाला मिळालाय. यतीनचा पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसरा बॉल देखील हाफ ट्रॅकर होता. खेळपट्टीच्या मध्यात टाकले आहे चेंडू. अगदी दुपारचं जेवण करूनही बॅटरला एवढी मुभा होती की तो फटका खेळू शकतो इतका वेळ त्याच्याकडे होता, परंतु तो फटका त्याला एक्झिक्यूट करता आलेला नाहीये. त्याच कारणास्तव की काय
इथे नशिबाने चांगली साथ दिली आहे. डॉट बॉल येतोय. अखूट टप्प्याचा मी उल्लेख केला होता आवर्जून की अखूट टप्प्याच्या चेंडूवरती धाबा सातत्याने येतात. आपण म्हणतो ना की हाफ ट्रॅकर बॉल वरती धाबा नेहमीच फलंदाजांनी गोळा केलेले आहेत. हल्लीचे खेळाडू हे फटके आत्मसात करतात. यावेळेचा बॉल बॅटच्या आउटसाइड एज. थर्डमॅन तैनात आहे. सिंगल येते. एकेरी धाव येत असताना मला मिळाली आहे. संघाची धावसंख्येमध्ये एकेरीने भर. 39 धावा धावफलकावरती आहेत. चैतन्य मनोहर पाटील असेल किंवा करण तुकाराम मडवी असतील यांच्या माध्यमातून आज ही स्पर्धेचं आपण दर्जेदार आयोजन पाहायला मिळतं. याही वेळेला बॅटच्या आउटसाइड एज. सिंगल इथून येत असताना मला मिळते. एकेरी धाव आली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर. धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती बनलेल्या मला मिळाल्यात. 40 रन्स ऑन दी बोर्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत या आधीच्या मॅच मध्ये जिथे आपण सर्वाधिक मोठी धावसंख्या उच्चांक धावसंख्या पाहायला मिळाली. याही वेळचा बॉल स्लोवर वन. हावांतर आहे. एक्स्ट्रा रन्स येत असताना मला मिळते. व्हाईट बॉल. उसळी जास्तीची. आदित्य घरत यांचे निर्णय हे यथायोग्य पाहायला मिळालेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर होता. एक्स्ट्रा कव्हरला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं आहे. आदित्य घरत यांच्या पंचांची भूमिका जास्तीची रुजते यासाठी ना जो निर्णय दिला तो दिलाय मी. त्यानंतर त्याच्यावरती जास्तीची चर्चा ते करत नाहीत. काही पंच नो बॉल कसा गेला हे सांगायला जातात. यावेळेचा बॉल रीच मध्ये आउट ऑफ रीच केलाय. बॅटचा फ्लो पहा. जसा बॅट वरती बॉल आला चढुका ट्रेडमार्क स्ट्रोकच होता. 6 धावांची मोहर उमटवली आहे. ठोकला इथे करणने षटकार. लांबलचक षटकार येतो. संघाची धावसंख्या 6च्या मदतीने 48 धावा धावफलकावरती आहेत. 48 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. चला टॉस साठी आम्ही लक्ष वेधेन. संघ कर्णधार विनोद स्पोर्ट्स गावठाण. चला कॅप्टन त्वरित या. अंकुश मी लक्ष वेधेन आपलं टॉस साठी त्वरित या. अंकुश टॉस साठी या त्वरित. कारण जासई संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिला बॉल. शेवटच्या षटकाची सुरुवात. तीही धमाकेदार षटकारानं सुरुवात झाली आहे. लांबलचक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. षटकार येतोय. संघाच्या धावसंख्येमध्ये भर. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. 54 धावा धावफलकावरती आहेत. चला मी लक्ष वेधेन. अंकुश टकले टॉस साठी त्वरित या. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये होईल. यावेळेचा बॉल ऑन साइडला इथून बाला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात. वेगाने आल्या. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव अंगलट येऊ शकत होती परंतु धाव इथून कंप्लीट होत असताना बाला मिळते. आज मला वाटतं जासईकर भावेश घरत यांनाही डेब्यू करणार आहेत. खरं तर अनेक खेळाडूंचं डेब्यू पाहायला मिळालं. भावेश घरत हा. यावेळेचा बॉल लोअर फुलटोज आहे. ऑन साइडला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. भावेश घरत हा जुना गोलंदाज आहे. खरं तर त्यांनी त्याची गोलंदाजी आजही त्याच्या इतिहासाची पानं पलटली तर लेदर बॉल त्याने सातत्याने चांगलं केलेलं आहे. डी.वाय. पाटील मध्ये त्याचं प्रदर्शन पाहायला मिळालं आणि आज मला वाटतं भावेश घरत पुन्हा एकदा येतोय. सर्वाधिक मोठी आणि महत्वाची बातमी मला वाटतं. मी भावेश घरतला विकिपीडिया म्हणतो. सर्वांची माहिती तो ठेवतो परंतु त्याची माहिती खरं तर हल्ली जो रीलचा जमाना आलाय ना. जी रील पहिली रील ज्याने बनवली ना तो भावेश घरतच होता. कॅचची रील त्याची चर्चेची विषय आली होती. आदित्य घरत ही सहमत असेल या माहितीवरती. मैदानाच्या आतमध्ये जिथे धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 62. आणखीन एक तडाखा. चेंडू थेट चिरले गावात मारला. लांबलचक षटकार. तुफानी अंदाज. तोडफोड. आपल्याला मारामारी पट्ट आपण मारामारीच करत
अशाच अंदाजामध्ये आशिष बॅटिंग करतोय. $49 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. 14 चेंडू त्याने फेस केलेले आहेत. अर्धशतक आणखीन एक येईल का? 48 वरती तो नॉट आउट आहे. माफी असावी, चुकीची दुरुस्ती. 48 नॉट आउट आणि इथून मात्र फटका फसतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आला, झेल टिपण्यात आला, परंतु आशिषने एक उपयुक्त इनिंग संघासाठी साकारली. 48 रन त्याच्या बॅटमधून बाला मिळाल्यात. या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. त्वरित या नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. गावठाण संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि त्याच्या अगेन्स्ट वरड स्पोर्ट्स जासई या टीमला आपण पाहणार आहात. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होतोय.